आता ह्या दोन गोष्टी घडल्याच्या नंतर तुम्हाला काय फील वाटेल कमेंट बॉक्समध्ये सांगा एकदा. त्या प्रकारचं निलेशला फील झालं की भाई हे होतं काय. तो गाडी स्टार्ट करतो आणि आपल्या घराकडे निघतो. जसा घरापाशी तो जातो तसं त्याच्या कानावर परत आवाज येतो, निलेश तू हे चांगलं नाही केलंस बरं का. माझ्या आईवडिलाची काळजी घ्यायला पाहिजे होती, हे तू बरं नाही केलंस. असा आवाज. हा पूर्णपणे घाबरला, गाडीच्या बाहेर आला. याची जी ऑफिसची बॅग आहे ती हातामध्ये घेतली. इकडे तिकडे बघतो, कोणी दिसत नाही. याला गल्लीतले कुत्रे याला भोगतायत. हा त्या कुत्र्याकडे नजरअंदाज करतो आणि गाडीकडे बघत बघत आपल्या घराकडे निघतो. त्यानं जसं घराचं गेट उघडलं आणि परत गाडीकडं वळून बघितलं तर त्या गाडीमध्ये त्याला तो अभिषेक दिसल्यासारखा दिसला बसलेला. हा पूर्णपणे घाबरला, त्याच्या अंगाला काटा सुटला. हा पळत पळत घरात गेला. घराचा दरवाजा लावलेला असतो. आता याच्या घराला डोरबेल होती वाजवायची, पण हा डोरबेल न वाजवता धड 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 घराचा दरवाजा वाजवायला जोरजोरामध्ये. आता इकडच्या साईडला त्याच्या आईवडिलाची बेडरूम होते. त्याचे वडील उठतात, लाईट लावतात आणि खाली बघतात तर निलेश दरवाजा वाजवतोय. त्याचे वडील त्याच्या बायकोला म्हणतात की अगं आपलं निलोय, जा पटकर दरवाजा उघड, काय झालं ते बघ. याची बायको खाली जाते, दरवाजा उघडते आणि त्याला म्हणते का काय झालं तुम्हाला, तुम्ही असे काय येतात. निलेश पूर्णपणे घामाजोकळे झालेलं, त्याला काय सुधरत नाही. तो गडबडीनं घरात येतो, बॅग टाकून देतो एकीकडं. तिला म्हणतो की मला झोपायचं, पटकर चाल, मला झोपायचं. असा पटपट तो रूममध्ये जातो आणि पलंगावर जातो. पलंगावर गेल्याच्या नंतर तो बूट काढत नाही, काय नाही, तसाच झोपी जातो आणि अंगावर पांघरून घेऊन जातो एकदम खुंडूमुंडू हो. त्याची बायको येते, त्याचे बूट त्याच्या पायातले बाहेर काढते, सॉक्स बाहेर काढते आणि बाजूला ठेवून देते आणि ती सुद्धा त्याच्या साईडला झोपते. आता ती जेव्हा त्याच्या शरीराला हात लावते, त्याचं शरीर एवढं जास्त तापलेलं असतं, खूप जास्त, खूप खूप एक्स्ट्रीम लेवलवर त्याचं शरीर तापलेलं असतं. ती उठते आणि टॅबलेट आणते. त्याला म्हणते की तू टॅबलेट खा, तुला ताप आली आहे. हा म्हणलं की नाही नको नको नको, मी पांघरुणाच्या बाहेर येत नाही, तो आलाय, तो आलाय असं म्हणतो तो. ही म्हणते काय झालं, कोण आलंय. अपूर्वा पूर्णपणे कन्फ्यूज की निलेश असा का बोलतोय म्हणून, कोण आलंय, तो आलाय कोण. अपूर्वा म्हणते निलू कोणीच नाहीये, फक्त मी आहे रूममध्ये, एकदा पांघरून तोंडावरचं काढून तर बघ. तो हळूवार पांघरून असं खाली करतो आणि वर बघतो तर अपूर्वा. तो हळूवार पूर्ण पांघरून खाली करतो आणि रूममध्ये इकडे तिकडे बघायला लागतो तर त्याला कोणी दिसत नाही. तो उठतो, अपूर्वाच्या हातातली गोळी घेतो, खातो आणि पूर्ण ग्लास पाणी कटाकट पितो आणि झोपी जातो परत तसाच पद्धतीने. आता अपूर्वाला थोडी गडबड वाटते की हे काय प्रकार चालू आहे. अपूर्वा झोपते आणि आथुरणात ती जाते. निलेशच्या चेहऱ्यापाशी चेहरा नेतो. निलेशला खूप जास्त प्रमाणात थंडी वाजत असते आणि ॲक्च्युली त्या दिवसामध्ये गरमी होती. म्हणजे थंडी अशी होती की बाहेरचं थोडंफार वदाळ पडतं मध्यरात्री तशा पद्धतीचं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये 12 वाजता कशी थंडी वाढते, हिरवे म्हणजे हलकं थंड वारं राहतं, त्या वाऱ्याने कशी थंडी वाजते आपल्याला 12 वाजता. उन्हाळ्याच्या दिवसातसुद्धा, उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही बाहेर झोपत असाल तर तुम्हीसुद्धा पांघरून घेऊन झोपत असाल तर बरं का. नसेल झोपत असाल तर रूममध्ये पांघरून घेण्याची गरज नाही. रूममधलं वातावरण असंही नॉर्मल असतं, पंखा जर चालू असेल तर गरम पण फेकतं. तर तशा पद्धतीचं त्या रूममध्ये ना हलकं वातावरण होतं, एवढी काय थंडी वगैरे वाजत नव्हती. पण निलेशचं जे शरीर आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये हलत होतं, गडगड असं. अपूर्वा त्याच्या चेहऱ्यापाशी चेहरा नेते आणि त्याला विचारते की निलो काय झालं तुला, मला सांगतोस का. मला माहिती आहे तू ड्रिंक केलेली आहे, मी काही म्हणणार नाही. तू एवढा हालतोय का आणि तुला ताप का आले, तुला इतका घाम का आलाय. तू या अगोदर पण 1-2 वेळेस ड्रिंक करून आलास, पण इतका घाम नाही आला तुला, आज एवढा घाम का आलाय. मग तो हळूवार बोलायला लागतो, अपूर्वा तो अभिषेक आलाय, अभिषेक. आता ही म्हणते अभिषेक, कोणता अभिषेक. आता हिलाही लक्षात नसतं. मग तो सांगतो की आपलं जेव्हा लग्न होत होतं, मी तुला सांगितलं होतं की माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आहे. मग तेव्हा अपूर्वामध्ये हां अच्छा तो अभिषेक का. मग पुढं तो म्हणतो की त्याने माझ्याकडून एक वचन घेतलं होतं मरताना.
की मी गेल्याच्या नंतर माझ्या आईवडिलाची काळजी घे. पण तो अचानकच आला आणि मला म्हणायला लागला की तू हे बरं नाही केलंस. अपूर्वा म्हणली की मग एक काम करा ना, उद्या सकाळी जाऊ ना त्यांच्या घरून. हा म्हणलं की असं कसं शक्य आहे? अगे ह्या गोष्टी नसतात का? कुठून काय मला काय समजत नाही. मला डॉक्टरकडे जावं लागेल. माझं ना मानसिक संतुलन बरोबर नाही. माझं डोक्यामध्ये इतका लोड जास्त आहे ना की माझं हॅल्युसिनेशन व्हायलंय. तरी पण तो त्या गोष्टींवर विश्वास ठेवतच नाही. म्हणजे त्याचा विश्वास अजूनही बसत नाही त्या गोष्टींवर. अपूर्वा म्हणते की बघा तसं काही नसतं. काही खरंच असेल तुम्ही का नाही जाऊ बघत, बघा तर खरं. मग नाही बोल नको, झोप 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 असं करतो आणि अपूर्वाला तो झोपी घालतो आणि हाही झोपी जातो. सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर याची सगळी डोक्यातली उतरते. याच्या अंगावरचे कपडे तसे असतात. उठतो आणि अंगावरचे कपडे बघतो तर तो म्हणतो अपूर्वाला की अपूर्वा मी रात्री जरा जास्त नाटक केलं का? अपूर्वाला तो म्हणायला लागला. अपूर्वा म्हणते की हां थोडंफार जास्तच केल्यासारखं केलं आहे. म्हणतो की यार सॉरी यार, जरा जास्त झालं असेल तर सॉरी. मग अपूर्वा म्हणते की नीलो तू रात्री म्हणत होता की तुझा मित्र अभिषेक आलाय परत, तो म्हणत होता की तू बरं नाही केलंस. हा पूर्णपणे शांत झाला. हा म्हणला की यार मला तसं वाटतंय पण माझ्या डोक्याचा काहीतरी लोचा असेल. मला असं वाटतं ना की मी हॉस्पिटलमध्ये एकदा जाऊन यावं. आणि तो ॲक्च्युली सगळं आपलं आवरून ना ऑफिसला जाण्याऐवजी तो हॉस्पिटलला जातो. मानसिक रोगी ज्या हॉस्पिटलमध्ये जातात, ज्या डॉक्टरांना भेटतात त्यांच्याकडे तो जातो आणि त्यांना ह्या सगळ्या प्रॉब्लेम सांगतो. तर डॉक्टर म्हणतात की होऊ शकतं तुमच्या मनाचा काही भास होऊ शकतो किंवा तुमच्या डोक्यामध्ये जे स्ट्रेस आहे, जे टेन्शन आहे, त्या टेन्शनामुळं तुमचं जे डोकं आहे त्या काही गोष्टी क्रिएट करू शकतं. तर मीही एवढी गॅरंटी नाही देऊ शकत की त्या गोष्टी आहेत किंवा नाहीत म्हणून, बट अशा काही गोष्टी होऊ शकतात असं तो डॉक्टर याला म्हणला. तर मी काय टॅबलेट वगैरे देतो, काही इंजेक्शन्स वगैरे देतो, मेडिकल वगैरे, ते सगळं काय तुम्ही एकदा घेऊन बघा, ट्राय करा. आराम भेटला तर ठीक, नाहीतर आपण बरंच काही ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करूया. निलेश म्हणा ठीक आहे. तो मेडिकल घेतो आणि आपल्या घराकडे निघून येतो. तो ऑफिसला गेलाच नव्हता ना आणि घरी सांगितलं नव्हतं. घरी फक्त एवढं म्हणलं होतं की मी दवाखान्यात जावं असं मला वाटतंय. तर तो दवाखान्यातून सरळ घराकडे येतो. डॉक्टर म्हणला की थोडा रेस्ट करा, ऑफिसवरून 3-4 दिवस सुट्ट्या काढा, कारण की तुमच्या डोक्याला खूप जास्त लोड आहे आणि त्याच कारणामुळं तुमचं डोकं हॅल्युसिनेशन असं तयार करतं आहे. भास मराठीमध्ये म्हणायचं म्हणलं तर हा सरळ घरी येतो. घरी आल्याच्यानंतर अपूर्वा आश्चर्यचकित की तुम्ही ऑफिसला गेले नाहीत. तो अपूर्वाला म्हणतो की नाही मी ऑफिसला नाही गेलो, मी घराकडे चालू आहे. डॉक्टरांनी मला 4-5 दिवस आराम करायला सांगितलं आहे. आता तो जसा घरामध्ये येतो ना तशी त्याला एक स्मेल येते आणि तो वास घ्यायला लागतो. एखाद्या वेळेस कसं आपण घरामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला अचानक एखादी वेगळी स्मेल आल्याच्यानंतर आपण कसं वास घेतो आणि असं विचित्र प्रकारचं तोंड करतो, सेम त्या प्रकारचं तो करायला लागला. अपूर्वा त्याला म्हणते की काय झालं नीलो, तू असं काय करतोयस? निलेश अपूर्वाला म्हणतो की अपूर्वा तुला स्मेल येते का ग? खूप घाण स्मेल यायली आहे. अपूर्वा म्हणते नाही तर अजिबात नाही. तेवढ्यात निलेशचे वडील खाली येतात. निलेशचे वडील म्हणतात काय झालं, तू ऑफिसला नाही गेलास? अपूर्वा म्हणते की नाही त्यांची तब्येत थोडी खराब आहे, त्यामुळे त्यांना आराम करायचा आहे, 2-3 दिवस जाणार नाहीत. त्याचे वडील म्हणतात ठीक आहे. तर त्याचे वडील बाहेर जात असतात. तर जो निलेश आहे तो त्याच्या वडिलाला म्हणतो की बाबा तुम्हाला स्मेल यायली का? तो म्हणतो की कसली स्मेल? एकदम घाणेरडी स्मेल, खूप म्हणजे असं की एखादं जनावर मेलंय आणि ती सडून त्याची जी स्मेल येते ना तशा प्रकारची स्मेल, खूप बेकार स्मेल यायली आहे. तुम्हाला यायली आहे का? हा म्हणतो नाही मला येत नाही आहे. का, तुला कुठून येते? हा म्हणतो काय माहीत पण मला खूप जोरात येते. तो जातो, बॅग वगैरे ठेवतो, फ्रेश होतो आणि अपूर्वाला म्हणतो मला जेवायला वाढा. आता तो हातपाय धुयेपर्यंत, फ्रेश होईपर्यंत, याचं जेवण वाढेपर्यंत याला जी स्मेल येऊ लागली ती एकसारखीच येऊ लागली. तो तोंडाला ना हात लावू लागला, हात रुमाल लावू लागला, दस्ती बांधू लागला. तो आला, बसला आणि त्याने 2-3 घास खाल्ले. तर त्याच्या तोंडावर तो असा हात खायचा आणि असा हात
खायचा घास आणि परत असा रुमाल. अपूर्वा त्याला म्हणते की काय निलो, काय नाटकं लावलेत तू हे. बरं तुला वास येतोय ना, मी इथं रूम फ्रेशनर मारते, थांब. अपूर्वा गेली, रूम फ्रेशनरची एक बॉटल बाहेर आणली आणि त्याच्या भोवताला सगळीकडे रूम फ्रेशनरची ते स्प्रे केला. मग थोडं ते जे स्मेल येऊ लागली ती थोडीशी कंट्रोलमध्ये झाली. मग त्यानं ते तोंडाचं काढलं. मग हां आता ठीक आहे. त्यानं 4-5 घास खाल्ले आणि नंतर एक घास खाल्ला की त्यानं भडाभड उलट्या केल्या आणि तो जोरात ओरडला की अरे स्मेल पूर्ण या जेवणामधून येते, काय केलंयस तू. आणि त्यानं जोरात ताट फेकून दिलं. आता त्याचा आवाज ऐकून त्याची आई परत आली बाहेर. आई म्हणते काय झालं. अपूर्वा रडत होती. अपूर्वा त्याच्या आईला म्हणते की बघा याच्यामध्ये तुम्हाला स्मेल येते का. त्याची आई म्हणते नाही याच्यामध्ये तर स्मेल नाही आहे. तर जो निलेश आहे तो निलेश म्हणायला लागला की तुम्ही ना सगळे पागल बनवायले मला मिळून, याच्यामधून वास येतोय, मला किसळ यायले याच्यामधून आणि तुम्ही मला पागल बनवताय. रागारागामध्ये रूममध्ये गेला. आता अपूर्वा आणि तिची सासू ह्या दोघीजणी तिथं बाहेर हॉलमध्ये बसलेल्या होत्या. तिच्या सासूने तिला विचारलं की निलेश असा काय बोलला आहे, काय अडचण आहे का. तर अपूर्वा म्हणले की काल संध्याकाळी जेव्हा ते घरी आले होते त्यावेळेस त्यांचं जे शरीर आहे ते पूर्णपणे तापलेलं होतं. त्यांना खूप जास्त प्रमाणात ताप आली होती आणि नंतर त्यांनी मला एक अशी गोष्ट सांगितली जी की त्यांचा जो मित्र आहे, ज्यावेळेस आमचं लग्न होऊ लागलं त्यावेळेस तो वारलेला ॲक्सिडेंट होऊन ते म्हणू लागले की तो परत आला आहे आणि त्यांचं पूर्ण शरीर थरथर कापत होतं. का त्याच्या काळजाच्या ठोके मला ऐकू येत होते. आता त्या अपूर्वाची सासू म्हणते की बाई ग, आपल्या निलोला कोणी करणेबिरणी तर नाही केली ना. आता अपूर्वाचा विश्वास देवांमध्ये खूप जास्त होता. आता हिचा विश्वास देवांमध्ये असल्यामुळं हिला त्या गोष्टींवर पण विश्वास ठेवावा लागला. मग ही काय करते, देवापाशी जाते, देवाचा अंगारा घेते आणि निलूजवळ जाते आणि निलूच्या कपाळाला लावते. आता तो अंगारा जसा तिने त्याच्या कपाळाला लावला तसं तो जोरात, त्याचा जो अंगारा आहे तो असा जोरात पुसतो आणि ओरडायला लागतो, काय 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 लावलंय माझ्या कपाळाला, अरे बाप रे बाप, काय लावलंय काय तू माझ्या कपाळाला, अशा पद्धतीनं. अपूर्वा म्हणते अरे 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 काय झालं तुला असं हे करायला. तो जोरजोरात चिरायला लागला आणि मोरायला लागला की अरे पोळाले ना मला, इतक्या जोरात लावतात का, काय लावले, बघू तुझ्या हातात काय. आणि असं ते अंगारा दाखवते. अंगारा दाखवल्याच्या नंतर हा पूर्णपणे स्तब्ध राहतो. ह्याला समजत नाही की हे कसं शक्य आहे, अंगारा कसा पोळू शकतो मला. अपूर्वा म्हणते काय झालं. तो म्हणतो की मला खूप जोरात चटका लागला, असं वाटलं की एखाद्या जळक्या लाकडाचा जे असतं ना कोळसा, गरम कोळसा, तो तू इथं लावलायस काय, की इतक्या जोरात मला आग झाली. आता याला ज्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता त्या गोष्टी याला थोड्या थोड्या वाटायला लागल्या. अपूर्वा म्हणते की नक्की तुमच्यावर कुणीतरी काहीतरी केलंय, आपल्याला कुणाला तरी दाखवायला पाहिजे. आम्हाला की नाही नको, कशाला उगाच काही झालं असेल. आता ते टाईम ना थोडासा निघून जातो. मग दोघंजणं संध्याकाळी झोपलेले असतात निवांत. आता मध्यरात्र होते, सगळं काय शांत असतं, पूर्ण रूम शांत असते, कशाचाच आवाज नाही, एकदम शांत. जे पंखा फिरतो त्या पंख्याचा तेवढा आवाज. तर त्या आवाजामध्ये याला निलेशला असं वाटतं की त्याच्या शर्टाच्या आतून कुणीतरी हात घातलाय आणि ती ना त्याला असं दाबते हाताने. असं कोणी आपली छातीत दाबल्यावर कसं आपल्याला फील होतं, सेम त्या प्रकारे कुणीतरी निलेशला असं दाबते असं निलेशला फील झालं. आणि निलेश आपले डोळे उघडतो आणि उठून बसतो. उठून बसल्याच्या नंतर त्याचं पूर्ण शरीर ना घामानं ओलचिंब झालेलं असते, म्हणजे घाम आलेला असतो, त्याला गरमी होत असते आणि त्याच्या दाबल्यासारखं होत होतं ते आता ते बंद झालेलं असतं. मग तो पलंगाच्या खाली उतरतो आणि उभा राहतो आणि विचार करतो की मला असं का फील झालं. तेवढ्यात अपूर्वा उठते. अपूर्वाला म्हणतो की अगं माझ्यासोबत असं झालं, मला असं वाटलं कुणीतरी दाबल्यासारखं वाटलं मला. अपूर्वा म्हणते बास झाला असेल किंवा एखादं स्वप्न पडलं असेल झोपीचा. अपूर्वा त्याच्या हाताला धरते आणि पलंगावर ओढते आणि ती झोपी जाते. हा झोपतो, पण याला झोप कुठे यायली, याला अजिबात झोप येत नाही आहे. आता हा ज्या दिशेनं झोपला होता याच्या समोरासमोर एक खिडकी होती त्याच्या रूमला आणि ती खिडकी म्हणजे यांची जी रूम होती ती दुसऱ्या मजल्यावर होती आणि ती खिडकी समोर होती, डायरेक्ट डोळ्यावर. असं झोपून जरी समोर पाहिलं तर ती खिडकी दिसायची आणि खिडकीचा जो ग्लास आहे तो थोडा अंधक होता, म्हणजे असं की त्याच्यासमोर एखादी वस्तू असली तर ती आपल्याला दिसणार. तर याला झोप येत नव्हती
हा पूर्णपणे असा विचार करत होता की नेमकं हे माझ्यासोबत होतंय काय म्हणून. तेवढ्यात याचं लक्ष त्या खिडकीकडे गेलं आणि याला जाणवलं की खिडकीमध्ये कोणीतरी उभा आहे. हा उठला आणि हळूवार त्या खिडकीच्या जवळ गेला. जवळ गेल्याच्या नंतर खिडकी न उघडता बाहेरूनच बघितलं की नेमकं कोण आहे. तर याला एक स्त्री दिसली अशी उभी. यानं ते खिडकीचा दरवाजा उघडला आणि समोर बघितलं तर समोर जी स्त्री होती ती स्त्री अभिषेकची आई होती, जो ॲक्सिडेंट होऊन जो वारला होता ना त्याची आई. आता ती याच्याकडे बघते, हा तिच्याकडे बघतोय. तिचा जो चेहरा आहे तो पूर्णपणे असा नसतो का इनोसेंट चेहरा. रडताना कसं एखाद्या स्त्रीकडे बघितल्याच्या नंतर एखादी स्त्री रडते तर मन असं हे होतं, हलकं होतं आणि असं वाटतं की यार उगाच रडते, असं थोडी क्यू आल्यासारखी. तसा त्या स्त्रीचा इनोसेंट चेहरा त्या अभिषेकच्या आईचा, डोळ्यातून पाणी येतं आहे आणि ती नुसती याच्याकडं बघून रडतीये आणि हा तिच्याकडं नुसता बघून स्तब्ध उभा. याचा कशात विचार, याच्या डोक्यामध्ये विचार की यार अभिषेकची आई रडते, त्रासामध्ये आहे, असा याचा विचार. आता त्याची आई याला बोलायला लागली, बाळा तू ये रे, मी त्रासामध्ये आहे, मला वाचव, माझा मुलगा गेला आहे, मला खूप त्रास झाला आहे, मला सहन नाही होत, मला त्याच्यापाशी जायचं आहे. ती स्त्री याला बोलतीये आणि हा स्तब्ध ऐकतोय. ती बोलली आणि नंतर याला म्हणते की तुझ्या शेजारी जी बॉटल ठेवलेली पाण्याची ती मला, ते माझं नरडं खूप कोरडं पडलं आहे, इतकं की मला रडू इतकं रडलो मी, मला कोणी पाणी दिलं नाही आणि मला खूप जास्त तहान लागली आहे, प्लीज मला देशील का ते पाणी. आता ती जी खिडकी होती ना त्या खिडकीला असे छोटे छोटे छिद्र होते, लोखंडी बाहेरून होती. आता ती बॉटल अशी मधातून जात होती. यानं अशी बॉटल मधात अशी घातली तशी पाठीमागून याला कुणीतरी होल्ड्याच्या नंतर यानं पाठीमागं बघितलं तर अपूर्वा होती. अपूर्वानं जोरात ती खिडकी बंद केल्याच्या नंतर याला म्हणते की तुम्ही पागल झालायत का, तुम्ही काय करतायत. हा म्हणतो की का काय झालं. अगं अभिषेकची आई आली, तिला तहान लागले, पाणी तर देऊ दे तिला. ही म्हणली ती अभिषेकची आई नाहीये, हा आपण दुसऱ्या मजल्यावर आहे आणि कोण्या स्त्रीची हाईट एवढी आहे की जी दुसऱ्या मजल्यावर अशी उभी राहील म्हणून. याच्या अंगाचं पूर्ण पाणी, हा पूर्णपणे कन्फ्यूज. हा त्या खिडकीकडे बघतो आणि याच्या डोळ्यासमोर तिचे स्त्री होती ती वाऱ्यामध्ये विलीन होते. हा पूर्णपणे शॉक झाला, याचे डोळे फिरायला लागले, चक्रा यायला लागल्या. हा भस्कर खाली बसल्याच्या नंतर याला पलंगावर बसवल्याच्या नंतर याला रिलॅक्स केलं आणि ती रात्र तिथे झोपलेच नाही. दुसऱ्या दिवशी ही आणि तो सरळ कुठं अभिषेकच्या घरी. तिथं गेल्याच्या नंतर अभिषेकच्या घराला दरवाजाला म्हणजे कुलूप लावलेलं होतं. आजूबाजूला विचारलं तर त्यांनी सांगितलं की बाबा जी याची फॅमिली आहे, याची फॅमिली गावाकडे गेलेली आहे. तर हे सरळ त्यांच्या गावाकडे गेले. यांनी काही जास्त विचारलं नाही, कोण कोण गेलंय काय गेलंय, कोणी नाही विचारलं. मग गावाकडे गेल्याच्या नंतर जे अभिषेकचे वडील होते ते वडील यांना दिसले आणि हे त्यांना जाऊन विचारले की कशी काय तब्येत आहे वगैरे. ते अभिषेकचे जे वडील होते ते म्हणले की बाबा फार गोंधळ झाला, फार खोळंबा झाला आमच्या घराचा. हा म्हणला की कसं काय. त्यावेळेस अभिषेकचं ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये अभिषेक गेला आणि तब्बल 15 दिवसानं अभिषेकची आई गेली. तिला काय बरं वाटत नव्हतं, तिला वारंवार अभिषेक दिसायचा, तिला भास व्हायचा. तिने इतका मोठा घोर धरला की ती दिवस रात्र रडत होती, दिवस रात्र. आता मीही तिला किती गप्प बस म्हणणार आहे. तिला पाहुण्याच्या इथं पाठवलं, तिला जे आवडते त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला, पण ती रडतच राहू लागली. आणि एक दिवस तिने स्वतःला गळफास देऊन या जगामधून निघून गेली. हे ऐकल्याच्या नंतर याला सगळं असं थरथरी सुटली, अशी भयानक पद्धतीनं काय म्हणतात ते भीती वाटायला लागली. असं चर्रकर असं शरीरामध्ये येत होतं ना, पाठीमागून अशा गुजपंप अशी येतात, मुंग्या मराठीमध्ये म्हणतो आपण, अशा मुंग्या झनकर आल्या लगे. हा पूर्णपणे शॉक की असं कसं शक्य आहे. आता याला जे कळालं, याला जे दिसलं, याला जे ऐकू आले, हे त्याच्यामध्ये कन्फ्यूज. हा त्याच्या बापाला म्हणतो अभिषेकच्या की माझ्यासोबत असं झालंय म्हणून. तो म्हणतो की भास झाला असेल. हा म्हणतो भास कशाचा रताळाचा, तुमची बायको काल माझ्या खिडकीसमोर होती, मला म्हणत होती. तर हा म्हणला की भाऊ मी काय करू म्हणून. जेव्हा तिचं श्राद्ध केलं होतं त्यावेळेस जे कावळा शिवायचा असतो, तिच्या श्राद्धाला जेवू घालायचं असतं, त्यावेळेस कावळा जेवलाच नाही, त्याने ते तसंच राहिलं ते. मग नंतर हा म्हणलं की मग आता काय करायचं आहे. मग अभिषेकचा जो वडील आहे तो निलेश आणि अपूर्वा
एका पंडिताजवळ गेले. तिथं सांगितलं की बाबा जो अंतिम संस्कार आहे तो परिपूर्ण झाला नाही, तर त्याच्यासाठी काय करावे लागेल. आणि त्या पंडिताने सांगितलं होतं, जो पंडित अंतिम संस्कार करत होता तो, बघा जर शिवलं तर ठीक, नाही तर मग सोडून द्या. आता तोही जास्त विश्वास करायचा नाही. ज्या पंडिताने अगोदर अभिषेकच्या आईचा अंतिम संस्कार केला होता तो पंडित, तो नवीन पंडित असल्यासारखा होता. पण आता हे ज्या पंडिताजवळ गेले होते तो पूर्णपणे सुशिक्षित आणि अनुभवी पंडित होता. तो म्हणला की एक इच्छा असती माणसांची, जर माणसाची इच्छा पूर्ण झाली नाही तर त्याचं जे आत्मा आहे ती आत्मा